पाटील नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव गाव आणि तारीख आजची? आजची तारीख 21 आहे. 21/2026. 21 ऑगस्ट. 21 ऑगस्ट 2026. आणि सगळ्यात पहिले नाव सांगा आणि गावाचं पण नाव सांगा. माझं नाव सुखदेव धोंडरामी दाटी, पोखरी, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण तुमच्या प्लॉटवरती आलोय. सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतोय. आज मला वाटतं 8 वाजलेत. आपण 8 वाजता तुमच्या प्लॉटवरती व्हिडिओ बनवू लागलो, बरोबर? आणि व्हिडिओ बनवतोय एवढ्यासाठी की मागच्या वर्षी तुमच्या प्लॉटला सड लागली होती. त्या क्षेत्रात कपाशीच्या वावरामध्ये तुमचं आलं होतं. हो. आणि मला वाटतं ती सड तुमची ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लागली. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, बरोबर? ऑगस्ट मध्ये की सप्टेंबर मध्ये मला आठवत नाहीये. सप्टेंबर मध्ये झाली. सप्टेंबर मध्ये. सप्टेंबर. आणि पाऊस होता. पाऊस खूप होता. सड थांबली होती मागच्या वर्षी की नाही? थांबली होती म्हणजे आपलं अल्ट्रा सीड सोडल्यामुळे आपली सड थांबली होती सर. त्याच्यानंतर मी लय प्रयत्न केले. अल्ट्रा सीड सोडल्यावर लय प्रयत्न नाही, त्याच्या पहिली प्रयत्न म्हणजे इतके केले की मी हातबल होऊन गेलो. 100% असं वाटलं होतं का आपलं प्लॉट म्हणजे वाचणार नाही. म्हणजे गॅरंटेड वाचलाच असता सर. एक काही तुमचे कौतुक केले तेवढे थोडे शेतकरी. नाही म्हणजे विषय सांगतो सर. जे म्हणजे हाय आपल्या मनामध्ये ते म्हणजे काय दाबून नाही ठेवू माणसं. आणि एक सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट ऐका ना, बोलण्याच्या मध्येच एक तुम्हाला थांबवतो. काय झालं, शेतकरी खूप परेशान. याही वर्षी सड लागलेली आहे. आणि तुमचं थोडस खोटं बोलण्यानं किंवा थोडीशी कंपनीची तारीफ केल्यानं बाकीचे शेतकरी फसणार नाही याची काळजी घ्या. ऐका ना, जे आहे तुम्ही ते ऍज इट इज आहे तसंच बोला. खोटं नका बोलू. जे बोलताय सर, माझं पूर्ण होतं. माझं पूर्ण होऊ द्या. तुम्ही खोटं नका बोलू. ते एवढ्यासाठी नका बोलू की तुमच्यामुळे 4 शेतकरी नको फसायला. काय होतं, शेतकरी जर कदाचित आज शेतकरी परेशान आहे, त्याला 10,000चं आणि 20,000चं औषध दिलं ना सोडायला, तर तो घ्यायला तयार आहे. कारण अद्रकीचे भाव चांगले आहे. ह्याही वर्षी चांगले आहे, मागच्याही वर्षी चांगले होते. मी वारंवारही सांगत होतो की अद्रकीचे भाव पडणार नाहीत, अद्रकीचे भाव चांगले राहतील टिकून. ह्याही वर्षी तसंच आहे. तर त्यासाठी तुम्ही ना खोटं नका बोलू. चुकीचा संदेश शेतकऱ्यांना जाऊ देऊ नका. आपल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कारण आपण शेतकरी आहोत. मग मी संभाजीनगरहून आलोय, मी व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये यायचंय. तुम्ही मागच्या वर्षी 2 व्हिडिओ बनवलेत, याही वर्षी तुमचा व्हिडिओ बनवतोय. म्हणून असं नका होऊ देऊ की आपल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होईल, तो बिचारा आपल्याला तळतळ देईल, शिव्या शाप देईल, आपल्या घराला लागेल. असं करू नका. जे आहे तेच सांगा. मी तसंच अपलोड तुमच्या समोर युट्यूबला करतो, काही हरकत नाही. बोला आता. त्याच्यामध्ये एक असं एक विषय सर, खोटं बोलून तर काही मला तुमचं कमिशन थोडं भेटणार आहे. मी एक शेतकरी, मला रिझल्ट भेटले, त्या हिशोबानं मी म्हणजे जे माझ्या अंतःकरणामध्ये आहे तेच तुम्हाला व्यक्त करणार. बरं, आपल्याला याच्या संग काही मतलब नाही, कोणी शेतकरी घेतो नाही घेतो. आपला जो अनुभव आहे, एखादा आपलं पाहून फसून आपल्याला काय भेटायचं त्याच्यामध्ये. आणि आज बी हा प्लॉट लावल्यानंतर 20 दिवसामध्येच लागायला चालू झाला. उगवल्यानंतर लागवण केली, उगवल्यानंतर 20 दिवसामध्येच म्हणजे सड चालू झाली होती सर याची. मी तुम्हाला पहिला फोन केला का आपला प्लॉट थांबणार नाही सर, तुम्हाला मला काहीतरी पर्याय द्यावा लागतो. तुम्ही पहिले काय म्हणले, तुम्ही काही घाबरू नका, मी येतोय, तुम्हाला देतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर आपण ते 10 तारखेला सोडलं औषध, अल्ट्रा सीड 10 तारखेला सोडलं सर. तर 10 तारखेला याच्यामध्ये 4 स्टंप खराब होते. तुम्हाला एक जे जाय म्हणजे मी ते काय केलंय, खुडले ते मी ते खुडून घेतली सर. तर आता आज रोजी ह्या प्लॉट मध्ये एकही स्टंप असा चमकत नाही पिवळा. आपला जवळपास 35 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर का बुवा आपल्याला 100% रिझल्ट आले म्हणून बी आपण शेतकऱ्याला आवाहन करतो का तुम्ही एक वेळेस तरी हे आजमून पाहायला काय अडचण. माझं सार्थक झालं बाबा, हो तुमचं होईल. सरला एक वेळेस कॉन्टॅक्ट करा तुम्ही. शेतकरी खूप परेशान सर. मला बी खूप फोन आले मध्ये तरी, खूप फोन आले मला असे बी का बाबा एक म्हणजे तुम्ही जे वापरलं होतं ते सत्य आहे का. म्हणलं बाबा सत्य नाही. गेल्या वर्षी मला 4 बी हातात नसं लागलं. मला 65 गुंठला अद्रक निघली 20 गुंठ्यात. त्याच्यामध्ये 2 गोण्या सुद्धा खराब नाही निघल्या. हे सगळं होते ज्यावेळेस आम्ही काढले त्यावेळेस. मला एकदम लागलेल्या प्लॉट मध्ये 65 क्विंटल अद्रक निघाली 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये 20 गुंठ्यावर. त्याच्यामध्ये आपली 2 गोण्या फक्त खराब माल निघला. आणि माझा प्लॉट तुम्हाला सांगतो आजपर्यंत बी थांबला असता. एक डोक्यात खटका काय, अनुभव नाही, अनुभव खूप कमी. तुमचे फोन चालायचे मला का पाटील तुम्ही थांबा.
पण कशासाठी थांबा म्हणत होतो? का बाबा भाव येतील, हा. तुमचा प्लॉट चांगला आहे, हा. पण आमचा आत्मविश्वास असा हम्म. का बाबा आपला प्लॉट खराब होईल. आता काय अनुभव नसल्यामुळे 2 शेतकऱ्यापैकी चर्चा केली का, हा. ए भाऊ तिचे ते प्लॉट आहे ना थोडंफार लागेल असेल, ते थांबत नाही, परत चालू होतं. हम्म. आम्ही कुठंतरी कमी पडलो सर. हा. तुमच्या शब्दाला आम्ही बी कमी पडलो असं हम्म. हरकत नाही. हम्म. तुमच्या शब्दाला लागला असतो हम्म. तर म्हणजे आज खूप काही कल्याण झालं असतं आपलं. नाही, आमच्या शब्दाला जागले नाही तुम्ही आता. फक्त तुम्ही घाई केली हा, देण्यासाठी, घाई त्याच्यामुळे तुम्हाला झाली. दर नाही मिळाले नाही पाहिजे. तर तुमचे शेतकऱ्यांना केले तेवढे उपकार कमी सर तुमचे नाही 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 नाही, असं आमच्यावरती. नका नाही म्हणू. म्हणजे माझं या काम- म्हणून नाही, नाही. नाही, नाही, माझं तुम्ही काम आज आहे, मी रोजी पैसा नाही कमवतो. नाही सर तो हिशोब हा. नाही आहे. हं. मी सांगतो तोंडामागचे पैसे देऊन लागन तेवढे पैसे देऊन हं. भानगडी करून हं. सगळे भामटे धंदे उमशी. हं. एवढं इमानदारीनं शेतकऱ्याला सहकार्य करायला हं. आजकाल कोणीच ज्याचे ते स्वार्थ आहे, सगळं ज्याचे ते स्वार्थ. नाही, मी पण स्वार्थासाठी देतो राजा हो. मला पण पैसा स्वार्थ कमवायचा. मला नाही वाटलं सर. हं. मला अंतकरण सांगत नाही तुम्ही स्वार्थी आहे. हं. त्याला कारण आहे ना. हं. एवढं कोणी शेतकऱ्यासाठी कोणासाठी कोणी रिक्षा येऊ शकत नाही. हं. तुम्हाला सांगतो एखाद्या दुकानात जर गेलो, मी अनुभव घेतला, हं. 10 अर्धा तास ते माणसाला ते विजिटला ठेवते माग, हं. बाबा हे गिराईक माग नंतर थांबतो, हं. म्हणजे तिथे तोंडामागचे पैसे देऊन बी हं. आणि एवढं करून बी सगळं डुप्लिकेट खात का. हं. चाराने सुद्धा त्याला म्हणजे शेतकऱ्याला त्याचा ते नाही काय रिझल्ट नाही. तर अनुभव मागच्या वर्षी मी घेतला सर. हं. तुम्ही खूप सहकार्य केलं, तुमचे आभारी शेतकरी तुम्ही तुमची आम्ही. मी पहिलेही सांगितलं अशा गोष्टी नका करू. याच्यामध्ये पैसे कमवायला. तुम्ही जे सहकार्य करता सर, म्हणजे हे म्हणून नाही हं. शेतकऱ्याला तुम्ही एवढी तळमळीन सहकार्य करता सर. हं. हं. का तुम्ही आता एक शेतकऱ्यांना मी सांगतो, मी शेतकरीचे तुम्हाला परत सांगतो, मी हं. ह्यो 4 प्लॉट त्यावेळेस बसेल होता. हं. आज रोजी ते जर मी आजपर्यंत त्या 10 तारखेला नाही सोडतो तर बराचसा येऊन नेमा अर्धा पिवळा व्हायला असता. हा. म्हणजे हा प्लॉट आज रोजी परत हाती लागत नव्हता. हं. तर तेच मला शेतकऱ्याला सांगायचंय, बाबा हो नसन तर माझा नंबर घ्या, सरचा पण नंबर राहतो, तुम्ही आपल्या प्लॉटवर या, हं. पाहायला या. पण हे अल्ट्रा सीड तुमचा नंबर देऊनच टाका ना. अल्ट्रा सीड तुम्ही हं. घेतल्याशिवाय राहू नका. हं. भल्या भुली थापीला बळी पडू नका, पण एक वेळेस तरी अनुभव घ्या, काय लय मोठी किंमत नाही ठेवली. तुमचा नंबर सांगा ना. माझा नंबर 9168 19 45 42. परत एकदा सांगा. 9168 19 45 42. सुखदेव विधाटे पोखरी. हं. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मार्गदर्शन देईन, किंवा तुम्ही आपल्या प्लॉटवर या जवळपासचे असले तर पाहून घ्या. हं. आपला 1 महिन्यात प्लॉट चालू झालता लागायला. सगळ्या शेतकऱ्याला सांगतो मी. हं. तर 20 दिवसातच, महिन्यात नाही 20 दिवसात, तर मी ते 10 तारखेला सोडलं. 10 तारखेला सोडल्याच्या नंतर आज रोजी आपल्या या अद्रकीमध्ये एकही स्टंप खराब नाही. परत आपण 10 तारखेला परत पुढल्या 10 तारखेला घेणार एक वेळेस आणि औषध सोडणार, 100% गॅरंटेड आपल्याला गुण. बरं, आता हे झालं तुमचं अल्ट्रासीडवर बोलणं. शेतकरी मित्रांनो, मी एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो, खर्च कमी करा, खर्च कमी करा. हे जिथं जागतं उदाहरण आहे. पाटील प्रामाणिकपणानं पुन्हा खोटं न बोलता, किंवा आपल्याला कंपनीचा व्यवसाय करायचा आहे, किंवा काळेसाहेब एवढं दुरून येत आहे, तुम्हाला काही गोष्टींमध्ये काळेसाहेबांनी सहकार्य केलं, किंवा तुमच्या एकट्या प्लॉटसाठी काळेसाहेब इथपर्यंत 2000चं डिझेल जाळून येत आहे, फुकट नाही येते, मलाही काहीतरी मिळतंय म्हणून मी इथपर्यंत येतोय. पण प्रामाणिकपणानं एक गोष्ट सांगा, तुमचा हा जवळजवळ 1 एकरचा प्लॉट आहे, बरोबर? हो. हा, तुम्ही बेसल डोस तुमच्या मनानं घेतला होता, मी सांगितलं तरी तुम्ही ऐकलंय, तुम्ही घेतला. मला वाटतं काही 10-26 पोटॅश काय द्यायचं तुम्ही ते दिलं. त्याच्यानंतरला ह्या प्लॉटला फवारणी आणि खत औषधींचा झालेला खर्च किती असू शकतो अंदाजे? जे आहे ते प्रामाणिकपणाने बघा, ऐका ना, एका मिनिटात. सूर्य समोर आहे, बरोबर? आपला हिंदू समाज आहे, आपण गण लावतोय कपाळाला, खोटं बोलू नका. काय होतं नाही काय होतं आपल्यामुळे चुकीचं परत एक वेळेस सांगतोय सर मी, परत एक आपल्याला काही त्या संघ शेतकऱ्याला काही मतलब नाही, किंवा तुमचा मी एजंट नाही, प्युअर शेतकरी ओरिजिनल, बिलकुल ओरिजिनल शेतकरी आहे. त्याच्यामुळं अंतकरणं पण समोर आलो शेतकऱ्याला पण, काय का बाबा हो तुम्ही या गोष्टीवर खरोखर विश्वास ठेवा. का गेल्या वर्षी जर मी तुमच्या संघ कॉन्टॅक्ट करतो नाही सर, आपल्याला काही मतलबच नव्हतं. जवळपास 1.5 लाख रुपये लॉस होऊन बी हातात काही नसतं लागलं. कारण ज्या प्लॉट मधून आपण बियाणं आणलं होतं, आज रोजी बी तेच बी नाही. गेल्या वर्षी जे प्लॉट मधून बियाणं घेत होतं, त्या माणसाचा 2 एकर प्लॉट 1 महिन्यात खाक झाला. किती? 1च महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट बसून गेला होता. त्याला सूट सुद्धा नाही लागली का बा आपण काढून चहा मध्ये टाकू, सुद्धा आलं नाही. म्हणून एवढ्या खराब बियाण्यामधून आपला प्लॉट मी बियाणं आणलं होतं, तर तो प्लॉट आपल्या औषधामुळे वाचला गेल्या वर्षी. आज रोजी त्याच्यातलंच बियाणं लावी तुमच्या साथी म्हणजे समोर आता शेतकऱ्याला काय म्हणजे सडेल प्लॉट मधलं बियाणं आणून बी सुद्धा जिवंत झालं.
बिलकुल. तर आतापर्यंत झालेला खर्च काय आपला? आतापर्यंत खर्च जो झाला म्हणजे आपण किंवा जे औषध सोडलं तेवढं सांगा, जे जेवढं सोडलंय तेवढं सांगा, जे तुम्ही जे माझ्या सोडलंय व्यतिरिक्त- तेवढंच हा, जेवढं माझ्या सोडलेलं व्यतिरिक्त पण. जरी सोडलेलं असेल तर ते पण तर सांगा. मी काय केलं सर, M45 हम्म. बुरशीनाशक हम्म. आणि ते शेवायचं काय राहतं त्याला काय म्हणतात एक्स्ट्रा इमामेक्टिन. इमेमॅक्टिन हम्म. तेवढे 5 पंप घेतले. हम्म. ते वेरूळच आणले होते त्या जोडीदाराबरोबर. हा. तिकडे गेलतो मी. हम्म. 300 रुपये खर्च तो झाला. हम्म. त्याच्यानंतर एक परत फोडणी घेतली. हम्म. तर त्याच्यानंतर कोरोजिन हम्म. आणि तेच उरेल होतं. तेच साप- एकत्र करून मारलं. बस ते एकत्र करून मारलं. हम्म. तेवढ्या 2 फवारण्यात आज प्लॉट आहे. हम्म. आणि तुमच्यापासून जे घेतलं मी ते काय अल्ट्रासीड अल्ट्रासीड एकदा सोडलं. आणि हा अल्ट्रासीड सोडलं एक वेळेस. हा आणि जमिनीतून काय दिलं अल्ट्रासीडच्या व्यतिरिक्त? अल्ट्रासीडच्या व्यतिरिक्त आपण ते जे कॅनी त्या 2 तुमच्यावाल्या हा. काय नाव होती ऍग्रेटॉनची होती अग्रॅटॉन आणि आणि त्याच्या पहिले एक टोटल प्लांट आहे. टोटल प्लांट आहे की नाही हा, आणि ते 2 हम्म. आणि ते अल्ट्रासीड बस एवढाच आपला खर्च. आणि ह्युमिक एकदा सोडलं हिमिक एकदा 2 किलो सोडलं होतं. सोडलं होतं. हा, एक बरोबर. एकरसाठी 2 किलो. हा बस सुरुवातीलाच ह्युमिक हा सोडलं. हा हा. तेही विसरू नका शेतकऱ्याला सांगताना. ते खर्च 2 किलो पूर्णपणे सांगा. तेवढे हिमिक बरोबर. हा. म्हणजे 2.5 5 आणि ते 6,500 प्लस 6.5 हा ते 3.5. 3.5 हा, 6 10,000च्या आसपास खर्च झाला. 10,000च्या आसपास आपला आजपर्यंत खर्च झाला. खर्च झाला सगळा. त्यातल्या त्यात तुमची 1,000 रुपयाची फवारणी हा पकडा. 11,000 रुपये तो आपला खर्च झाला. खर्च आहे 1 एकरसाठी. 1 एकरसाठी. 1 एकरच आहे ना? हा 1 एकरचा समजा धरून चाला 1 एकर रान असं धरून चाला म्हणजे 2-5 गुंठे कमी का 2-5 जास्त? गुंठे कमी असले. कमी आहे. म्हणजे 35 गुंठे पकडा. हा 35 35 गुंठ्यासाठी आतापर्यंत हा. आजच्या 21 ऑगस्ट 2026 पर्यंत लागवडीपासून 11,000 रुपये खर्च आहे तुमचा. 11,000 रुपये खर्च जो तुम्ही सुरुवातीला खत टाकले त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्या व्यतिरिक्त बरोबर. आता टाकलं त्याच्या व्यतिरिक्त आणि याच्या पलीकडे याच्या पलीकडे काही काहीच नाही, नाही. याच्या पलीकडे असेल तरीही सांगा. नाही. कारण आपण व्हिडिओ नाही बनवतो, नाही व्हिडिओ जे मध्ये समोर ते कुठं- त्याच्यात काही मतलबच नाही ना आपल्याला. काय वाढवं सांगून आणि दाबून नाही त्यात काही फायदाच नाही. नाही. त्याच्यामुळे जे समोर ते सांगणं म्हणजे ते बाकीचं काही हो पण आपलं जे ऑलरेडी म्हणजे हाय रेल हा. तेवढंच शेतकऱ्याला आपलं म्हणजे मॅसेज पोहोचला पाहिजे. हा. पण शेतकऱ्याचं भलं हो. मी एक शेतकरी महाभलं झालं. बिलकुल नक्कीच, नक्कीच, हा ना. नक्कीच. आणि आपण तोच प्रयत्न आहे पाटील आपला. हा. तुम्ही बघताय मला एक तुम्ही म्हणजे वर्षापासून सर काय झालं? बघताय. एवढं मी म्हणजे बरंच दिवसापून माझी 40 वर्ष रनिंग झाली. हा. शेती करतो मी. हम्म. पण एक शेतकऱ्यासाठी काय म्हणते ना तळमळ. जरांगे पाटील झाला का हा. तशी तुम्ही शेतकऱ्यासाठी नाही. एक जरांगे नाही म्हणजे एक सांगू राहिलं मोठी सर मी असते, नाही. हे विषय नाही. आपण कारण छोट्या- मला एवढी साथ दिली तुम्हाला सांगतो बाकी काही विषय नाही. नाही काय मी माझ्या स्वार्थासाठी येतो. माझ्यापाशी अक्षरशः गेल्या वर्षी पैसे नव्हते. हा. हा, म्हणजे बाकी ते हा. सांगून मी सांगतो. हा. तर दुकानदारी उदर काही मिळत नव्हतं. आणि ते उदर घेऊन मी फायदा नाही सर. हा, घेऊन याचा जर पाहिजे. आपल्याला काही गुणच नाही येऊ राहिला हा. त्याला घेऊन करताय का तुम्ही? बिलकुल. तर तुमच्याकडून मी म्हणजे तुमच्याकडे आलो नाही पण तुम्ही मला इथं आणून दिलं ते म्हणजे त्याच्यामुळे मी काय म्हणून राहिलो जरांगे पाटलाची कमी नाही नाही, तुम्ही. नाही, नाही. एवढं सहकार्य नाही. एवढं सहकार्य करीत नाही सर. नका, परत नका. एक वेळेस हे- सांगतो हे मी. शब्दही वापरू नाही नका. परत एक सांगतो तुम्हाला मी सर. हा. दुकानात गेल्यावर काय अर्धा तास वेटिंग राहावं लागत. पैसे कोणामागचे द्यावा लागत. देऊन बी गुण नाहीये. नाही, ते विषय असेल. एक आहे सर. ते असेल ते मी देऊन पण मान्य गुण येत करेन. नाही. आज रोजी तुम्ही एवढंच आज 150 किलोमीटरहून माझ्या शेतामध्ये आले तुम्ही गेल्या वर्षी पण आल्या हा. दोनदा आले एक वेळेस नाही आले दोनदा आले. हा. आणि आज रोजी बी परत हा. आज रोजी बी एवढं कोणी रिकाम नाही भाऊ तुला देईल मी पाय तुझे तू काय करायचं तू काही विषय नाही तुझा माझा पण तुम्ही आज एवढं तन्मयीना एका शब्दावर माझ्या तुम्ही आज इथं आले म्हणल्यावर ह्यो काही साधी गोष्ट नाही नाही. नाही नाही. परत काम आहे अजून माझं. परत इकडे बरेचसे प्रयत्न केले असते मी लागन तेवढे आजपर्यंत कमीत कमी मी 30-35 हजार रुपये तरी घातले असते हा. का आपला प्लॉट थांबायला पाहिजे थांबायला पाहिजे. पण थांबत नाही. नाही. आज रोजी प्लॉट पाहू राहिलो भाऊ सर तुम्हाला सांगतो प्लॉट थांबत नाही. हम्म. मी बऱ्याचशा शेतकऱ्याला बी सांगतो हा. बाबा तुम्ही हे करताय का हा. लोक विश्वास ठेवत नाही हो. नका काही जबरदस्ती करू नका. म्हणजे एक शेतकऱ्यांची- सांगतो तुम्हाला शेतकऱ्याची कला सांगतो हा. पण बाकी बोलू थापी माग पळून आहे हा. ना फायदाच नाही सर. हम्म. तुम्हाला जर जिड 10-15 हजार खर्चायचे तिथे जर तुमचे 1 एकरच्या रान 1 एकर रानाला जर 3,000 रुपये 3,500 रुपयात जर गुण येऊ राहिला साधी गोष्ट नाही. तुमचे 15-20 हजार रुपये 10-15 हजार रुपये वाचू राहिले ना. नक्कीच वाचताय. आणि मग शेतकऱ्याच्या पलीकडे काय पाहिजे नाही पाहिजे काही म्हणून सांगतो. ते बी एवढं आत्मविश्वासानं एवढं सहकार्य करणार तुम्हाला हाय कोण या जगामध्ये माहिती नाही मी सहकार्य करत नाही. मी माझ्याच तुम्ही फायद्यासाठी म्हणता येतो. सर तुमचा काही फायदा नाहीये. नाही, हे नक्कीच. नाही सर तुमचं काय असन ते असन हा. कशाहून सांगतो हा. का आज रोजी जी कॅन मला भेटली हा. ती कॅन इकडे 3-3.5 हजार रुपयाला पण ती नाही दुसरीच. तुम्ही आज 2,500 रुपयामध्ये एवढी मोठी कॅन घेऊन शेतकऱ्याला सहकार्य करू राहिले म्हणजे तुमचा मतलबच नाही. चारण पण मतलब नाही सर याच्यामध्ये. तुम्ही काही म्हणा
तुमचं काय असेल ते ड्युटीचं असेल ते असेल तुमची परमेश्वराला माहिती, पण शेतकऱ्याला तुम्ही एक चारण्याला लुबडीत नाही, या माझा आत्मविश्वास सांगतो. कारण कशाहून एवढ्या कमी पैशामध्ये एवढा प्लॉट आज डेव्हलप झाला, हे काही एवढे सोपं नाही. आज रोजी 30-35 हजार रुपये लावून बी हा प्लॉट ठेप्यावरच राहिला. म्हणून मी सांगतो 3-3.5 हजार रुपयात हा प्लॉट मारा खाण्यावर आला. याच्या पलीकडे काय पाहिजे? शेतकरी मित्रांनो, मी वारंवार काही गोष्टी तुम्हाला बोलतो. सुखदेव पाटील जरा एक्साइट झालेले बोलण्याचं, त्यांना बोलण्याचं जरा जास्तच बोलावंसं वाटतंय, किंवा कदाचित ते जास्त त्यांची खुशी म्हणता येईल असं काही म्हणायला हरकत नाही, मी म्हणत नाही, पण नक्कीच त्यांची खुशी म्हणा किंवा त्यांचा जो आनंद आहे तो आनंद ते व्यक्त करताय. आणि त्यांना आलेले अनुभव तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर आहे, त्या व्हिडिओ नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना कॉल करा, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्यापर्यंत पोहोचा. आणि खरोखरच ह्या प्लॉटची कंडिशन तुम्हाला बघायला भेटते. एकही कुठेही पिवळा पान सुद्धा नाही आहे प्लॉटमध्ये, आणि खूप काही खर्च नाही. मी ओरडून तुम्हाला एक गोष्ट सांगत आलो की खर्च करण्याची खूप काही आवश्यकता नाही, पण झालं काय, आपण खर्च करण्याच्या नादानादात म्हणजे उत्पन्नाच्या नादानादात एवढा खर्च करून बसतो आणि प्लॉट खराब करून टाकतो. मी प्रत्येक वेळेस ओरडू प्रत्येक शेतकऱ्याला ही गोष्ट सांगू लागलो की राजा हो, खर्च नुसता खर्च केल्यानं प्लॉट होत नाही, कारण प्रत्येक औषध झाडाला काम करलच याची शाश्वती नाही. म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस की तुम्ही कुठंतरी बघा काय कशा झाडाला काय पाहिजे, काय दिल्यानं काय होईल. आता ह्या प्लॉटमध्ये मला काहीही कमी दाखवा, याला खालून फुटवे निघताय, याची कॅनपी चांगली लांबलेली, याचे पानं रुंद आहेत, प्लॉट 100% हिरवा आहे, कुठेही एक पान पिवळं नाही. आणि ही हकीकत आहे की यांना मी 10 तारखेला अल्ट्रासीड दिलं होतं आणि यांनी अल्ट्रासीड सोडलं आणि या प्लॉटलाही सड लागली होती, कारण मागच्या प्लॉटमध्ये यांच्या सड होती मागच्या वर्षाला, आणि तेच बेनं आपण इकडे वापरलं. आपण काही बेनं बदललं नाही, पण काम करत असताना झाडाला काय पाहिजे, सड येऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, जर आली तर त्याच्यासाठी काय करता येईल, आणि शेतकरी कसा समाधानी करता येईल आपल्याला, ते महत्वाचं होतं आपल्यासाठी, आणि आपण त्या गोष्टी करतो. आता त्यांनी सांगितलं की मी 150 किलोमीटर, माझं अंतर 150 किलोमीटर नाही, 110-120 किलोमीटरच्या आसपास आहे तुमच्यापर्यंत पोहोचायला, आणि तुम्ही या भागात माझ्या एकमेव शेतकरी आहात. हो, आणि मी तुमच्यासाठी येतो. ही गोष्ट खरी आहे की मी तुमच्यासाठी एकट्यासाठी येतो. मी परत एक वेळेस तुमचं अभिनंदन करतो सर. नाही, त्यासाठी तुमचे धन्यवाद मनापासून. म्हणजे इतकं सोपं नाही, परत सांगतो. हो, नाही, नक्कीच मलाही सोपं नाही. मला 120 किलोमीटर कोण्या करता कोणी रिकाम नाही. आज रोजी सर तुम्ही सांगतो एवढे उकळू राहिले लोक, बेडिंगवर बेडिंग चालू आहे. नक्कीच चालू आहे. ह्याच्यात मी पण विचार करायची गोष्ट आहे. काही दुमत नाही, शेतकऱ्याला लुटल्या जातं, गुण नाही, दुमत नाही. गुण नाहीये, गुणाबद्दल मी म्हणणार नाही, गुण नाहीये. नाही सर, म्हणजे आहे ना विषय ना, गेल्या वर्षीचा आपण अनुभव घेतला. नाही, नक्कीच तुम्ही गेल्या वर्षी अनुभव घेतला, ह्या वर्षी पण तुम्ही आता नाही, जो गेल्या वर्षी अनुभव घेतला सर आपण, त्याच्यावर मी सांगतो काय, आपण एवढे प्रयत्न केले 2 महिने 2-2.5 महिने वाढत चाललं तर थांबायला तयार नाही. पिचकरीना मारलं, ब्लिचिंग केली, नळीतून सोडलं, चाराने गुण नाही, पैसे जाऊन गुण नाही. शेतकरी मित्रांनो, मी तेच सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगतो. यांनी मागच्या वर्षी अल्ट्रासीड सोडलं होतं, मी सांगतोय 8 वर्षापासून अल्ट्रासीड आपलं चालू आहे. आणि हे शेतकरी मागच्या वर्षीचे, यांचे 2 व्हिडिओ आहेत मागच्या वर्षीचे, आणि आजही ते शेतकरी आपल्या सोबत आहे. आणि बघा त्यांचा आनंद आज गगनात मावेनात, तो एवढ्यासाठी की त्यांचा प्लॉट सुंदर आहे. त्यांनी सांगितलं आता गावामध्ये भरपूर प्लॉट खराब झाले, त्यांचा प्लॉट त्यांनी सांगितलं मी त्यांच्या सहकार्यांना, पण ते ऐकायला तयार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की या त्यांच्या प्लॉटवर बघा एकदा आणि त्यांचा अनुभव घ्या. आणि ते जर व्हिडिओमध्ये असं बोलतात तर प्रत्यक्ष कसं बोलतात ते तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये अजून एक, याच्यामध्ये 19 आमकं दमकं वॉटर सोल्युबल कुठलं सोडलं नाही, कुठलेच खत आपण सोडलंच नाही. याच्यानंतर सुद्धा आपल्याला ते कुठलं काही एक थेंब सुद्धा आपल्या वावरात त्याची व्यतिरिक्त सोडायचं नाही. बिलकुल, ते आपण पुढची ट्रीटमेंट नुसार बघू काय असेल ते, पण आजपर्यंत नाही गेलेलं. तुम्ही खर्च पण सांगितलं 10-11 हजार रुपये खर्च. शेतकरी मित्रांनो, कमी खर्चामध्ये प्लॉट निघतोय. मी जास्त बोलणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय. त्यासाठी गेल्या वर्षी सर, गेल्या वर्षी आपलं ट्रीटमेंट लेट चालू झालं. या चालू वर्षी सुरुवातीच थोडस म्हणावं लागेल, आपले स्टंप गेल्या वर्षीपेक्षा ना जाड निघताय. या वर्षी जाड आहे, या वर्षी स्टंप जाड आहे. स्टंप पण जाड आहे, पण गेल्या वर्षी ना हे गुच्छ जरा जास्त झाले होते. ज्याला जास्त झाले होते, जे गुच्छ होते ते. आता तुम्हाला एक अंदाज झाला की यावर्षी जर चांगला प्लॉट आहे तर गेल्या वर्षी 65 अवरेज निघालं, या वर्षी 75 वरती ते जाईल 20 गुंठ्यासाठी. म्हणजे आपल्या 1 एकर साठी आपल्याला 150च्या आसपास ते जायला हवं. एवढी तर अपेक्षा नाही सर. 100+ झालो आपण, थोडंफार भरपूर झाला, भरपूर समाधानी आहे. कारण खर्च कमी ना आपला, खर्च कमी आहे आणि प्लॉट टिकून असेल विषय. प्लॉट टिकणं महत्वाचं आहे. बस ते महत्वाचं. आपल्याला खूप काही भेटलं. ऍव्हरेज किती निघतं त्याच्यापेक्षा प्लॉट शेवटपर्यंत टिकतो ते महत्वाचं. कारण तुमच्या गावामध्ये गेल्या वर्षी 27 पैकी
3च प्लॉट विकले गेले, 3 plot. त्यात हा. 2 आपले होते हा, आणि एक कोणाचा होता माहित नाही. बाकीचे सगळे बाकी लॉस झाला. आणि तुम्ही वारंवार मला फोन करत राहता, साहेब काय सोडू. मी तुम्हाला आजपर्यंत काही सोडून नाही दिलं. नाही का नाही पैसे. तर प्लॉट खराब नको व्हायला. जे मागच्या 24 लोकांचं झालं त्यात आपण नको बसायला. नाही जे 3 लोक होते त्यात आपण असायला हवं. हा. बरोबर हो. की ज्या 3 लोकांनी माल विकला, बाकीच्या 27 लोकांनी विकला नाही. लय परिस्थिती. तुमच्याच गावातला विषय आहे. परिस्थिती. त्यातले 2 प्लॉट आपल्याकडे होते. हा. 2च शेतकरी होते मागच्या वर्षी, बरोबर. हा 2च शेत. 2च होते हा. आणि त्यातल्या आता एका जणांना लावलीच नाही. लावली पण मग आता थोडस केली आहे त्यांनी. हा हा. थोडस मग झाले कॉलेज. हा. चालेल शेतकरी मित्रांनो, मी थांबतो. रजा तुमचे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला. पण व्हिडिओ मोठा होत असताना शेवटी मी माझं एक काम करतोय सांगण्याचं, की व्हिडिओला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला भेटतील आणि आमच्या सुखदेव पाटलासारखे चांगलेतले चांगले शेतकरी तुम्हाला भेटतील आणि त्यांचे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. मी सांगतोय माझ्यावरती विश्वास ठेवू नका. मी नेहमी सांगत आलो, माझ्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका, पण शेतकऱ्यांवरती तुम्ही विश्वास ठेवा. शेतकरी तुम्हाला नक्कीच फसवणार नाही. धन्यवाद.